तर विद्यार्थी मित्रांनो, सीईटीचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. 2 जुलै पासून ते 12 जुलै पर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तर 3 जुलै पासून ते 13 जुलै पर्यंत तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता. हे खूप महत्वाचं शेड्यूल आता आलेलं आहे. ह्याची मुले गेले किती दिवस वाट पाहत आहेत. 19 जूनला रिझल्ट लागल्यानंतर जवळजवळ 11 ते 12 दिवस मुलांना हाच प्रश्न पडला होता की रजिस्ट्रेशन कधी चालू होतील. रजिस्ट्रेशन चालू होणे म्हणजे सीईटीच्या ऍडमिशनला कॅप राऊंडला सुरुवात होते. तर कॅप याच्यात थोडा फरक आहे. आता रजिस्ट्रेशनची फक्त सुरुवात म्हणजे कॅप राऊंड जी प्रोसेस आहे, कॅप प्रोसेस याची फक्त सुरुवात झालेली आहे. म्हणजे 2 जुलै ते 12 जुलै मध्ये तुम्ही तुमचे माहिती सीईटीच्या साईटवर जाऊन फिल करू शकता, म्हणजे रजिस्ट्रेशन करू शकता. यामध्ये काही गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत. त्याच्यामध्ये माहिती भरताना अचूक भरायची आहे, कारण की याच्यात झालेल्या चुका दुरुस्त करायला वेळ जातो. त्याच्यामुळे कोणती चूक न करता शांत डोक्याने तुम्ही सीईटीचं रजिस्ट्रेशन करून घ्या. सीईटीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येतं. हे रजिस्ट्रेशन कसं करायचं याच्या बाबतीत पुढे मी व्हिडिओ टाकणारच आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला टिप्स देतो की नाव, जन्मतारीख, तुमचं जे डिटेल्स असतील या गोष्टीमध्ये चुका करू नका, त्या व्यवस्थित भरा. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला 3 जुलै ते 13 जुलै पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. तर पहिली गोष्ट काय आहे, 2 जुलै पासून जर तुम्ही 2-3 दिवस थांबले तर व्यवस्थितपणे सर्व डॉक्युमेंट पाहून घ्या, शेवटी सर्व माहिती पहा, त्याच्यानंतरच रजिस्ट्रेशनला सुरुवात करा. आणि 1-2 दिवसानंतर 4 तारखेला जरी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तरी काय फरक पडणार नाही. 7-8 दिवसाचा वेळ आहे. आता प्रश्न त्यांचा आहे की ज्यांना असं वाटत असेल की डॉक्युमेंट आमच्याकडे आता कम्प्लीट नाहीये, तर आम्ही रजिस्ट्रेशन करायचं का नाही. तर त्या विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे की त्यांनी आपल्याकडे जे डॉक्युमेंट आहे ते अपलोड करा, आणि ज्याचे नसतील तर त्याच्यासाठी टोकन म्हणजे पावती ते बनवायला लागेल, त्याची पावती नक्की अपलोड करा. म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट करून घ्या. रजिस्ट्रेशन कम्प्लीट करून घेणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे दिलेल्या कालावधीमध्ये तुम्ही पूर्ण करून घ्यायचं आहे. डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुम्हाला आपल्या साईटवर जावं लागणार आहे सीईटीच्या. त्याचबरोबर व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला 2 पर्याय मिळतील. एक तर ई स्क्रुटिनी असते किंवा तुम्हाला फिजिकल व्हेरिफिकेशन साठी जावं लागतं. आता ज्या विद्यार्थ्यांना फिजिकली जाणं शक्य नसेल त्या विद्यार्थ्यांनी ई स्क्रुटिनीचा पर्याय निवडला तरी चालतो. पण ज्यांच्या जवळच्या कॉलेजमध्ये जाऊन असे विद्यार्थी जवळच्या जे सेंटर आहे त्या सेंटरमध्ये जाऊन आपले जे विद्यार्थी ते आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेऊ शकतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे लेटर मिळेल त्याच्यानंतर आपली सुरुवात होते. कारण की या पहिल्या 2 टप्प्यानंतर तिसरा टप्पा येणार आहे, तो म्हणजे रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते. त्याच्यामध्ये तुमच्या काही चुका असतील तर त्या दुरुस्त करायला वेळ मिळतो प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच्या आधी. त्याच्यानंतर मग तुमची फायनल मेरिट लिस्ट लागते, आणि फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर मग पुढचं शेड्यूल ऑप्शन फॉर्मचं आणि कॅप राऊंडचं चालू होतं. आणि मग कॅप राऊंड 1, 2, 3, 4 असे क्रमाने होतात. म्हणून हे जे लेंदी आणि अवघड ऍडमिशन प्रोसेस वाटते ते ह्याच कारणामुळे वाटते. पण महत्वाची गोष्ट आहे, पहिल्या ज्या स्टेप आहेत ज्यामध्ये रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्या तुम्ही जर व्यवस्थित करून घेतल्या तर तुम्हाला अडचण येणार नाही. त्याचबरोबर स्टेप बाय स्टेप आता रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला खूप वेळ मिळतो, 10-1 दिवसाचा मिळतो. कदाचित तारीख थोडे पुढे कधीतरी मागच्या वेळेस जसं वाढलं तर तसं वाढू शकतात. पण अशा वेळेस काय करायचं की आपल्याला बरोबरच आपल्या कॉलेजच्या लिस्ट असतील, ऑप्शन फॉर्म भरण्याची तयारी दोन्ही करायची. पण अशा वेळेस सगळ्यात महत्वाचं लक्षात द्यायचं की कोणतीही चूक घडली नाही पाहिजे, आणि वेळेत रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे. आणखी तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका. तुमच्या डिटेल प्रश्नांची उत्तर मी देईन. त्याचबरोबर ही प्रोसेस समजून घेण्यासाठी जर तुम्हाला काय लागत असेल तर त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ टाकेल. तुर्तास रजिस्ट्रेशन चालू झालेले त्याच्याकडे फोकस करा. रजिस्ट्रेशन कसं करायचं याच्या बाबतीत काय शंका असतील तर नक्कीच विचारा. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा. तुम्हाला आता 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, सीईटीचं मार्कशीट हे असेल तुमच्याकडे, त्याच्याबरोबर लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, जे कास्ट मधले विद्यार्थी SC, ST, NT वगैरे त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. नसेल तर त्याची पावती
जे काही टोकन आहे ते असणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर ज्यांना नॉन क्रिमिलियर लागतंय त्यांनी नॉन क्रिमिलियर ठेवावं. ओपनच्या विद्यार्थ्यांनी EWS, SCBC त्याच्याबरोबर जे तुम्हाला सर्टिफिकेट लागू होत असेल ते ठेवावं. त्याचबरोबर बाकीचे जे डॉक्युमेंट आहेत जसे की फोटोज असतील, पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचा दाखला असेल, इन्कम सर्टिफिकेट ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये नंतर डोमासाईल सर्टिफिकेट असेल, नॅशनॅलिटी असतील, या सगळ्या सोबत ठेवा. स्कॅन करून घ्या आणि नंतर अपलोड करा. आणि हे डॉक्युमेंट आधी रेडी करा आणि नंतर मग आपल्या ज्या रजिस्ट्रेशन प्रोसेसला जा. ज्यांचे रेडी असतील त्यांनी 1-2 दिवस वेळ घेऊन व्यवस्थित माहिती भरा, किंवा लगेच भरली तरी हरकत काही येत नाहीये. फक्त चुका घडवू नये यासाठी आम्ही सांगत असतो. त्याचबरोबर हे सगळे डॉक्युमेंट घेतल्यानंतर फक्त तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी जाताना ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करून पुन्हा तुमच्याकडे आणून ठेवायचे आहेत. त्याच्यामुळे ही सुरुवात तर झालेली आहे. सुरुवात तुम्ही करून घ्या. रजिस्ट्रेशन केल्यानंतर शंका राहतील त्या आम्हाला विचारा. व्हिडिओ जर आवडलाच लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.